संसद घुसखोरीवर आरोपी मनोरंजननं मोठा खुलासा केल्याचं सूत्रांनी सांगितले। सर्व 6 आरोपी हे 6 महिन्यांआधी मैसूरमध्ये एकत्र आले होते आणि याच भेटीमध्ये संसदेमध्ये कशी घुसखोरी करायचा याचा कट शिजल्याचा खुलासा मनोरंजनने केला। भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद नावे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवल्याची माहिती सूत्रांनी दिली। बाहेरचे लोक संसदेत घुसतात त्यांची माहिती मागणं यामध्ये चूक काय आहे असा प्रतिसवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। पंतप्रधानांनी स्वतः माहिती द्यायला हवी होती, बाहेर माहिती देण्याची गरज नव्हती असं शरद पवारांनी म्हटलंय। हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार नवीन राणांची याचिका फेटाळत कोर्टाने त्यांना दणका दिलाय। एप्रिल 2022 मध्ये राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण आंदोलन केलं आणि या प्रकरणात 5 जानेवारीला पुढल्या सुनावणीमध्ये कोर्टाने राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे आदेश दिले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मंत्री छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। आयकर विभागाने बेनामी मालमत्तेसंदर्भात केलेल्या सर्व तक्रारी मुंबई हायकोर्टाने रद्द केल्यात। छगन भुजबळ, समीर आणि पंकज यांच्याशी निगडीत या मालमत्ता होत्या। या मालमत्ता परत भुजबळांना देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने या आधीच दिलेले आहेत। तुळजाभवानी मंदिरातील देवीचे अनेक मौल्यवान दागिने गायब आहेत। सोन्याचा मुकुटही चोरीला गेलाय आणि या प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार आहे। दागिने गायब झाल्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली। शनी शिंगणापूरमध्ये देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली। शिर्डी आणि पंढरपूरमध्ये कायदा लागू करण्याची ग्वाही त्यांनी दिली। शनी शिंगणापूरमध्ये तीर्थक्षेत्रात विश्वासस्तंभातर्फे विश्वासस्थानमार्फत मोठा भ्रष्टाचार झाला आणि कर्मचारी भरतीमध्ये देखील गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। शिर्डी साई मंदिराची सुरक्षा धोक्यात आली की काय असा सवाल उपस्थित झालाय। मंदिर परिसरामध्ये ड्रोन उडवायला बंदी असताना एका रील स्टारनं हॉटेलच्या टेरेसवरून ड्रोन उडवलं आणि या प्रकरणात पोलिसांनी या तरुणाविरोधात आता गुन्हा दाखल केलाय। साई मंदिर परिसरामध्ये 1 किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी आहे। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश दिलेत। काही दिवसांपूर्वी साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्राची सक्ती केल्यामुळे ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता आणि त्यानंतर अचानकपणे पी शिवशंकर यांची बदली करण्यात आली। छत्रपतींचा विचार म्हणजे